नाशिकमध्ये ज्यावेळेस मी आले होते, तर ठरलं होतं 4 ते 5 वर्ष राहायचं आणि त्याच बोलीवरती मला हे घर त्या ओनरनी दिलं होतं. आणि ज्यावेळेस मी घर सोडणार होते, म्हणजे जवळपास दिवाळीलाच माझं ठरलं होतं, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं, की काही फॅमिली इश्यूज आहेत, ज्यामुळे मला माझ्या नवऱ्यासोबत राहणं खूप गरजेचं आहे. तर असं सांगितलं त्यावेळेस ते मला बोलले, की "ठीक आहे, चालेल, हरकत नाही आहे, तुम्ही घर सोडू शकता." हं. तर आता आता हा आता शेवटचा मोस्टली मला प्रमोशन मेकअपच शूट होता. दाखवायचा आहे. जो तुम्ही ऑलरेडी माझ्या शॉर्ट तर काय फीडवरती करू आता? बघितला असेल, म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल की हा व्हिडिओ चालू? फक्त 4 हां. दिवसापूर्वीचा आहे. तर मेकअप शूट होता. चालू? सगळे हां. म्हणत होते की तू किती फिल्टर लावलाय, पण हा फिल्टर अजिबात नव्हता. फिरू का? ॲक्च्युली माझ्या रेडी? चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी झालेत आणि फक्त जो ग्लो दिसतोय ना, तो नॅचरल ग्लो नाही. ऑफकोर्स हा फेसेस कॅनडाचा जो स्ट्रोब क्रीम होता ना, त्याचा ग्लो आहे. त्यामुळे लोकांना वाटलं की मी फिल्टर लावलाय. तो उन्हामध्ये असाच चेहरा दिसतो. आणि त्यानंतर मी रूममध्ये आले आणि पटकन ना शेवटचा चहा, खरं सांगते या घरातला शेवटचा चहा होता. पटकन चहा करून घेतला आणि मुलांना म्हटलं आज आपण किचनमध्येच बसूया. कारण या किचनच्या भरोश्यावर मी जवळपास या घराचं रेंट, माझ्या मुलांचे स्कूल आणि जवळपास मी खूप सेविंग्स आणि गोल्ड केलेलं आहे. आणि या घराने, या किचनमधल्या क्लिनिंगच्या व्हिडिओने मी आज वर आले आणि आता मी हळूहळू क्लिनिंगचे व्हिडिओ थोडे कमी केले आहेत. पण त्याचं रिग्रेशन नाही आहे. जे ब्रँड होते माझ्यासोबत आधीपासून त्यांच्यासोबत मी काम कंटिन्यू ठेवणार आहे. जसं की अर्बन वाईब. तर काही बायकांना मी कपडे पण दिले. सकाळी त्या येऊन गेल्या. त्यांनी मला मेल पण केलं, की ताई तुमचा ड्रेस छान दिसतोय आणि बरेच जणं आहेत ज्यांनी मेल वगैरे नाही वापरू शकत, पण त्यांना माझे ड्रेस आणि साड्या खूप आवडल्या. तर खूप छान वाटतं, की मी इतपत आहे, की बाबा वापरलेल्या गोष्टी जरी असल्या, तरी माझ्या फक्त 1 टाईम किंवा 2 टाईम असतात प्रमोशनसाठी आणि मी त्या लगेच देऊन टाकते. हे सिल्वर प्ले बटन जे मी येऊन माझ्याकडे जवळपास वर्ष झालं आहे, पण मी आजपर्यंत कुठेच लावलं नाही. कारण माझं ठरलं होतं, की स्वतःच्या घरात लावायचं. आता ते स्वतःचं घर कधी होईल काय माहिती. बघूया जेव्हा केव्हा होईल तेव्हा तुम्हाला दिसेलच. अजून तरी काहीच प्लॅनिंग नाही आहे. खूप लोकं म्हणतात, की "बाई तुझं काय चाललं आहे? किती घर बदलते? किती लोकं तुला हाकलून लावतात?" तर हे हाकलून वगैरे लावलेला प्रकार नाही आहे. हे मला माझ्या नवऱ्यासोबत राहण्याच्या धडपडीचा प्रकार आहे. आणि किती दिवस वेगळं राहणार ना. जेव्हा मी आले होते तेव्हा ठरलं होतं, की 4-5 वर्ष राहील नाशिकमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी. पण मला कळालं आहे, की वेगळं राहणं हे सोपं नाही आहे. बऱ्याच गोष्टी च्या इश्यूज होतात, बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेम होतात, फॅमिली इश्यू पण होतात. तर हे व्हॅलेंटाईन डेला सचिनने मला फ्लॉवर पाठवलं होतं रोजवाला, म्हणजे रोज बुके पाठवला होता. तो मी असाच जपून ठेवलेला. खूप, खूप, खूप जीव आहे त्याच्यात. पण काय आता बऱ्याच गोष्टी आपण नाही का सारखं सतत सांगितलेले पण चांगले नसतात. कधी-कधी प्रॅक्टिकल वागावं लागतं. तर मी गेले 2-3 महिने झाले, की मी आता प्रॅक्टिकल वागते. मनातले इमोशन्स आणि ते सगळं मारून दिलेलं आहे. पण मी आता प्रॅक्टिकल आहे खूप जास्त. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जी काही भांडी वगैरे आहेत ना, ते तेलकट झालेली भांडी आहे, जी आपण कधीच वापरत नव्हतो. तर ते मी आता धुवून घेते. इन बिटवीन वैष्णवीचा पण शाळेचा आजचा शेवटचाच दिवस होता. तर तिचं पण मी आवरून दिलं. तिने पण मला बरीच मदत केली, कारण सकाळी उठली तशी ती मला हेल्प करतीये आणि 12 वाजले आता तिचं आवरून देते आणि 4 वाजता ना ते दादा येणार आहे. जे आपलं उरलेलं-सुरलेलं जे सामान आहे ते घेऊन जाणार आणि उद्या आपल्या या घरातलं शेवटचा क्लिनिंग असणार आहे. म्हणजे ते इतकं हार्ट टचिंग आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. हे माझ्या बाळाचा जेव्हा दुसरा वाढदिवस होता ना, तेव्हा मी घरच्या घरी बनवलं होतं हँड कास्टिंग. तर हे 3D बॉक्स कधी येईल देवास ठाऊक, तेव्हा फ्रेम बनवून घेईल. तर आता जे काही मी सामान पॅक केलं आहे ना, ते समोर आणून ठेवते आणि गोणीमध्येच ठेवणार आहे. मी फक्त 7,000 मध्ये माझं सामान शिफ्टिंग केलं आहे बरं का, नाशिक ते पुणे. इतकं स्वस्त. म्हणजे 7,000 मध्ये 2 फेऱ्या मारल्या. त्यांना काय परवडलं असेल त्यांचं त्यांना माहिती बिचाऱ्यांना. मग ठीक आहे, माझी नुकसान झाली, सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण फक्त 7,000 मध्ये सगळं सामान माझं नाशिक ते पुणे पोहोचलं. बरेच कपडे, जवळपास 3 ते 4 गोण्या कपडे मी देऊन टाकलेत लोकांना आणि काही फेकलेसुद्धा आहेत. आता सचिनचे मेसेजेस कंटिन्यू येत आहेत. मग मी बऱ्याच गोष्टी त्याच्याशी गप्पा मारून वगैरे बाजूला झाले आणि त्याला म्हटलं आता निवांत आपण उद्याच बोलूया, कारण आज दिवसभर खूप काम आहे. माणसांची जी कामं होती ते मी माणसांना बोलून, इलेक्ट्रिशियनवाल्यांना बोलून मी करून घेतली. लाईट काढले. बरं, आता असं होतं ना, मी आता ह्या व्लॉगमध्ये मी काहीच सांगणार नाही आहे, की माझा आणि घरमालकाचा जो काही प्रॉब्लेम झाला शेवटला जाता जाता, तो इतका वाईट होता ना, की मला एक गोष्ट कळाली. माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की ना मला ना गोष्टी ना खूप लक्षात राहतात.
माझ्याशी कोणीच खोटं बोलू शकत नाही किंवा आज तुम्ही बोलून गेला आणि उद्या ते तुमच्या लक्षात राहणार नाही, पण मला ते सिक्वेन्सनुसार लक्षात राहणार की तुम्ही ही गोष्ट बोलत असताना काय तुमची क्रिया होती किंवा तुम्ही काय करत होता, हे सुद्धा माझ्या लक्षात राहतं. हा एकतर माझा चुकीचा प्रॉब्लेम आहे, हे असायला नाही पाहिजे. पण यामुळे ना मला कळतं की किती लोक, माझ्या आजूबाजूचे लोक, माझ्या जवळची लोक किंवा माझ्या व्यवहारातली लोक किती माझ्याशी लबाड बोलतात किंवा खोटं बोलतात. तर हा अनुभव मला आला आहे. तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण की मी कुठलीच गोष्ट लपवणार नाही. तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आणि मी ठरवलं आहे की तुमच्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या, जितकं मला शेअर करता येईल. जितकं म्हणजे तुम्हाला म्हणजे कळणं गरजेचं आहे हे मी खरंच सांगणार आहे. त्यानंतर हे सगळं काढायच्या गोष्टी होत्या. हे अगारोचं हे तेवढं मी चुकून फेकत होते कचऱ्यामध्ये. नंतर लक्षात आलं की अजून आमची डील क्लोज झालेली नाही आहे ब्रँडबरोबर. तर अगारोचे कुठलेच प्रोडक्ट मी कुणालाच देऊ शकत नाही. बाकीचे मी दिले. माझ्या योगिताला हँड ब्लेंडर वगैरे बऱ्याच गोष्टी दिल्यात. आता हे काही सामान आहे ते गोणीमध्ये ठेवते आहे व्यवस्थित, आणि नेल पॉलिश पण लावून घेतली मध्येच, कारण मला माहिती आहे पुढचे 8-10 दिवस आपल्याला काहीच वेळ मिळणार नाही. कारण पुण्यामध्ये ना मुलांची शाळा चालू झाली आहे. आता ही गादी सर्वात मेन म्हणजे ही गादीच होती आजची फ्लो मॅट्रेसची, आणि 2 फ्लो मॅट्रेसच्या गाद्या होत्या, त्या मी शेजारच्यांना देऊन टाकल्या. तर माझ्याकडे टोटल 3 गाद्या होत्या. मग मी ही मोठीवाली चालवली आहे तिकडं आणि छोटीवाली देऊन टाकली आहे शेजारच्या ताईला, आणि फ्रीज पण माझा असाच दिला आहे. पैसे मी कुणाकडनंच घेतलेले नाही आहे कुठल्याच वस्तूचे. मी जेवढे पण दिले ना भारी भारीतल्या, मी कुणाकडनं पैसे घेतलेले नाही आहे. जवळपास मी भरपूर केलं आहे. मी इवन ग्रॉसरी वगैरे सुद्धा दिली आहे. पण मला काय म्हणायचं आहे की माणुसकी ही महत्त्वाची आहे. राहिला प्रश्न कुत्र्यांचा, तर सगळे म्हणतात की ताई तू त्या बिचाऱ्यांना नको ठेवू, ते तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. तर मंडळी कसं आहे ना, मी बरेचदा 8-8, 10 दिवस गेली आहे यांना सोडून. ते राहतात, खातात, पितात गल्लीत. मी फक्त एक कम्फर्ट झोन त्यांना देत होते. माझा भयानक जीव आहे त्यांच्यामध्ये. कधी नाशिकला आले तर मी त्यांना भेटायला नक्कीच येईल. पण आम्ही स्टेबल नाही आहे. जर माझं स्वतःचं घर असतं ना पुण्यात, तर मी नक्कीच ठेवलं असतं. तुम्हाला तर माहिती आहे पुण्यामध्ये कसे रिस्ट्रिक्शन्स असतात. आपण फ्लॅटमध्ये राहतो आणि हे कुत्र्यांना गल्लीमध्ये खायची, फिरायची सवय आहे. तर मी कशाला त्यांचं म्हणजे त्यांचं आयुष्य इतकं रिस्ट्रिक्टेड का करू ना? त्यामुळे त्यांना मी मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, आणि जितकं जमलं तितकं त्यांना प्यायला दिलं. आणि मी खरंच आभारी आहे की त्यांनी माझी संरक्षण केलं आहे. मी त्यांचं काहीच नाही केलं आहे मुळात. त्यांनीच मला संरक्षण दिलं आहे. जवळपास 5 कुत्रे माझ्या दारात होते आणि मी त्यांच्याच भरोश्यावरती एकटी राहिले या घरात. त्यांनी खरंच खूप संरक्षण केलं आहे. आजची रात्र म्हणजे आज हे थोडंफार राहणार आहे साफसफाईचं, पण उद्याची रात्र म्हणजे शेवटची असणार आहे नाशिकमध्ये. या नाशिकने मला जवळपास इतकं दिलं आहे ना कमावून, माणसं दिली आहेत. आज मी हे शहर सोडून जात असताना जवळपास जीवाची लोकं मला भेटले आहेत. मला माझं माहेर भेटलं आहे. हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. ओके, बाय.